प्रश्न पहिला, शेतकरी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन नंबर 1, 23 डिसेंबर. ऑप्शन नंबर 2, 28 फेब्रुवारी. ऑप्शन नंबर 3, 14 मार्च. ऑप्शन नंबर 4, 5 ऑगस्ट. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 23 डिसेंबर. तर शेतकरी दिन 23 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न दुसरा, वेद या शब्दाचा अर्थ काय आहे? ऑप्शन नंबर 1, संन्यासी. ऑप्शन नंबर 2, ज्ञान. ऑप्शन नंबर 3, मूर्ख. ऑप्शन नंबर 4, पुस्तक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ज्ञान. तर वेद या शब्दाचा अर्थ ज्ञान हा आहे. प्रश्न तिसरा, कोणते फळ खाल्ल्याने शरीराच्या जखमा लवकर बऱ्या होतात? ऑप्शन नंबर 1, बदाम. ऑप्शन नंबर 2, डाळिंब. ऑप्शन नंबर 3, सफरचंद. ऑप्शन नंबर 4, चिक्कू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बदाम. तर बदाम फळ खाल्ल्याने शरीराच्या जखमा लवकर बऱ्या होतात. प्रश्न चौथा, भारतात पहिले महिला विद्यापीठ कधी स्थापन झाले? ऑप्शन नंबर 1, 1917. ऑप्शन नंबर 2, 1915. ऑप्शन नंबर 3, 1916. ऑप्शन नंबर 4, 1925. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 1916. तर भारतात पहिले महिला विद्यापीठ 1916 या साली स्थापन झाले. प्रश्न पाचवा, भारतात कोणत्या राज्यातील लोक जास्त दारू पितात? ऑप्शन नंबर 1, महाराष्ट्र. ऑप्शन नंबर 2, तेलंगणा. ऑप्शन नंबर 3, अरुणाचल प्रदेश. ऑप्शन नंबर 4, गुजरात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. तर भारतात अरुणाचल प्रदेश राज्यातील लोक जास्त दारू पितात. प्रश्न सहावा, घड्याळाचा आविष्कार कोणी केला? ऑप्शन नंबर 1, न्यूटन. ऑप्शन नंबर 2, पीटर. ऑप्शन नंबर 3, थॉम्सन. ऑप्शन नंबर 4, चार्ल्स बेबेज. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पीटर. तर घड्याळाचा आविष्कार पीटर यांनी केला. प्रश्न सातवा, जगातील पहिला सॅटेलाइट कोणत्या देशात लॉन्च केला? ऑप्शन नंबर 1, भारत देश. ऑप्शन नंबर 2, जपान देश. ऑप्शन नंबर 3, रशिया देश. ऑप्शन नंबर 4, अमेरिका देश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे रशिया देश. तर जगातील पहिला सॅटेलाइट रशिया देशाने लॉन्च केला. प्रश्न आठवा, भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोठे स्थापन झाले? ऑप्शन नंबर 1, दिल्ली. ऑप्शन नंबर 2, कोलकाता. ऑप्शन नंबर 3, मुंबई. ऑप्शन नंबर 4, बँगलोर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुंबई. तर भारतातील पहिले महिला विद्यापीठ मुंबई याच ठिकाणी स्थापन झाले. प्रश्न नववा, भारतात कोणत्या राज्यात रावणाची सर्वात मोठी मूर्ती आहे? ऑप्शन नंबर 1, गुजरात. ऑप्शन नंबर 2, केरळ. ऑप्शन नंबर 3, हरियाणा. ऑप्शन नंबर 4, बिहार. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे हरियाणा. तर भारतात हरियाणा राज्यात रावणाची सर्वात मोठी मूर्ती आहे. प्रश्न 10वा, भारतीय सिनेमाचे जनक कोण होते? ऑप्शन नंबर 1, देविका राणी. ऑप्शन नंबर 2, दादासाहेब फाळके. ऑप्शन नंबर 3, लुमियर ब्रदर्स. ऑप्शन नंबर 4, सलमान खान. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे दादासाहेब फाळके. तर भारतीय सिनेमाचे जनक
दादासाहेब फाळके हे होते. तर धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या DSGK क्वेश्चन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा. भेटू एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.